नमस्कार, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? आज भेंड्याची भाजी करते आहे. तर त्याच्यासाठी लागणार कांदा, कोकम, मिरची आणि भेंडी. भेंडी हे बघा, भेंडी जी आहे ती सुकीच अशी भाजी घेतली. तेल मीठ वगैरे काही घातलेलं नाही आहे. अशी जाडसर चिरून अशी भाजून घेतलेली आहे. आता ह्याची फोडणी करणार. तेल घालूया आता. त्यात कांदा मिरची घालून घेऊया. कांदा मिरची परतली की भेंडी घालूया. भेंडी घालून घेऊया. भेंडी घालून घेतली. आता ही आमसूला घालूया. कोकम, मी लिंबू वगैरे पिळत नाही, डायरेक्ट कोकमच घालते. आणि मीठ आणि वाफेवर शिजवून देते. चवीपुरता मीठ. आणि भाजी शिजून झाल्यानंतर हे खोबरं टाका शेवटी सर्वात. आता वाफेवर भाजी शिजवून घेते. चांगली तेलात परतवते. ठेवलं, वाफेवर ठेवलं. वर पाणी, म्हणजे वाफेचं जे पाणी खाली पडेल त्या वाफेच्या पाण्यामध्ये भाजी शिजेल. हे बघा, भाजी शिजली. आता खोबरं घालते आणि 5 मिनिटं ठेवते. खोबऱ्याचा गोडवा त्याच्यामध्ये येईल. 5 मिनिटं झाकून ठेवते खोबरं घालून. अशी बघा सरसरीत भाजी होते भेंड्याची. चला तर माझा छोटा व्हिडिओ घेऊन परत भेटू. तोपर्यंत नमस्कार.